अवघड आहे की आपण म्हणजे भगवंत 500 वर्षापूर्वी किंवा 5,000 वर्षापूर्वी सांगतो भगवान की तेव्हा नष्ट झालं. प्रभुपाद म्हणतात अरे 5,000 वर्षापूर्वी गुरु शिष्य परंपरा खंडित झाल्याचे स्वतः भगवंताकडून कळून चुकले. हं? त्याचप्रमाणे आजही गीतेच्या अनेक आवृत्त्या आहेत, विशेषतः इंग्रजीमध्ये. परंतु त्यापैकी बहुतेक सर्व प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेला अनुसरून नाहीत. विविध सांसारिक विज्ञानाने गीतेवर लिहिलेले असंख्य भाष्य आहेत, परंतु त्यामध्ये बहुतेक सर्व पंडित जरी श्रीकृष्णाच्या नावाखाली उत्तमपणे व्यापार करीत असेल तरी ते श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करीत नाही. प्राय मी आता मी बस पार्टीमध्ये वेगळ्या गावामध्ये जायचो, तर ते लोक म्हणायचे मला ग्राम गीता पाहिजे किंवा असे वेगळे नावं ऐकले मी गीतेची. म्हटलं ही कोणी कोणाला सांगितली रे बाबा? कोणाचं काय? कोणी पण काही गीता लिहिलेल्या आहेत आजकाल. आणि त्याच्यामध्ये काही चांगले विचार दिले असतील, पण मग तिला गीता का म्हणायचं? कारण भगवंतानी सांगितलेलं सांगा ना, तुम्ही स्वतःच कशाला सांगा. हो पण म्हणतात तुम्हाला लिहायचं ते लिहा ना, तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. पण मग त्याला गीता का नाव देता तुम्ही? हं? जशी आहे तशी म्हणजे भगवंताचा संदेश दिला पाहिजे. हं? म्हणून ते म्हणतात हे व्यापार करतात. हं? का? आणि त्याचा प्रॉब्लेम काय की भगवंताला भगवंत स्वीकार करतो. म्हणूनच त्याचा काही उपयोग नाही. ही आसुरी वृत्ती आहे आणि आसुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. आणि काय करतात? केवळ ते परमेश्वराच्या संपत्तीचा उपभोग घेत. तर हे असं आहे. विचार करा, भगवद्गीतेवर टीका लिहिलेली आहे तो माणूस आहे. त्याची एवढं हेविली प्रभुपाद देत का? कारण ते भगवंताचे संदेश देत नाही म्हणून. प्रभुपाद याच्यामध्ये लिहितात प्रस्तावनेमध्ये की हे लोक भगवंताला मारायचा प्रयत्न करतात आपल्या स्वतःच हे करून. म्हणून आपण जशी आहे तशी स्वीकार केली. जर भगवद्गीता जशी आहे तशी स्वीकारली तर मानवतेसाठी एक मोठे वरदान आहे. पण तिचा तार्किक तत्वातील प्रबंध म्हणून स्वीकार केला तर तो काळाचा केवळ अपव्यय आहे. म्हणजे काय की आपण त्याला आपल्या एक जीवनाचा एक महत्वाचा घटक आणि जशी आहे तशी स्वीकारली म्हणजे काय, फक्त शिक्षण नाही, फक्त तात्विक समजण्यासाठी नाही, त्याचं आचरण, त्याची संस्कृती, त्याची विचारधारा ही सगळी ग्रहण केली पाहिजे. तर वरदान आहे, नाही तर काय काळाचा अपव्यय आहे असं सांग. आणि मग ते जे ज्ञान आहे आता नष्ट झालं ते मी तुला देतो. कारण तू माझा भक्त आहेस आणि मित्र आहे. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेती रहस्यं ह्येतदुत्तमम्. असं. भगवंताशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुम्हाला सांगत आहे. कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस, म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही सांगू शकतोस. तर तू ह्या विज्ञानाचे दिव्य रस्ते तू जाणू शकतो का? कारण तू काय आहेस? भक्त आहेस आणि तू माझा मित्र आहेस. तर हे चाटुगिरी म्हणून नाही सांगत आहेत भगवंत. कारण जो माणूस भगवंताचा भक्त नसतो ना, तो माणूस ईर्ष्याळू असतो प्राय. आणि ईर्ष्या जर का असेल तर त्याला भगवद्गीतेचं रहस्य कधीच ग्रहण होणार नाही. बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तरी नाही करणार. म्हणून भक्तांना सुद्धा ईर्ष्या त्याग करणं फार गरजेचं. गीता आणि भागवताचा तोच पासवर्ड आहे, तोच टाकला नाही तर आपण कितीही वाचलं, कधी काय केलं तरी ते ग्रहण करू, ते रहस्य आहे ते ग्रहण करू शकत नाही. आपण 8 कोटी भगवद्गीता वाचल्या तरी त्या माणसाला ग्रहण करायला एक कृपा पाहिजे, ईर्ष्या कमी पाहिजे आणि जायला पाहिजे. म्हणून हे जाणू शकतोस तू रहस्य, कारण तू भक्त आहे. आणि भक्ताच्या उलटा कोण? अभक्त किंवा असुर. प्रभुपाद डायरेक्ट असुरच म्हणतात. 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहेत भक्त असल्यामुळे भगवंताला त्याने दिव्य करण्यासाठी निवडले, भक्त आणि असुर, 2च कॅटेगरी. असुरांना हे दिव्य रस समजणे शक्य नाही, किती तुम्ही समजावा. म्हणूनच अशा आसुरिक लोकांनी इतक्या सगळ्या कॉमेंटर लिहिल्या आहेत, त्यापैकी त्याचा काही उपयोग नाही, कारण ते खरं नाहीये. प्रभुपाद म्हणतात
भक्तांनी केलेलं भाष्य खरं आहे, तर असुरांनी केलेलं भाष्य कसं आहे? निरर्थक आहे. तरीही आसुरी प्रवृत्तीचे लोक भगवान श्रीकृष्णाच्या वास्तविक रूपाला स्वीकार करतात. ज्या वास्तविक रूप जे आहे ते पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहे. या उलट ते कृष्णाविषयी बनावट रचना करतात आणि साधारण वाचकांना श्रीकृष्णाच्या उपदेशाच्या मार्गापासून दूर नेतात, स्वतःचे उपदेश सांगून. ज्यारे देखे तारे कहो कृष्ण उपदेश म्हणजे काय? आपल्याला कृष्णाने दिलेला उपदेश त्यांना द्यायचा आहे, आपला उपदेश नाही द्यायचा. ते महाप्रभूंनी सांगितलं. पण तेच उपदेश ते देत नाही, स्वतःचा उपदेश देतात इकडे तिकडे काय काय. अशी या ठिकाणी अशा चुकीच्या मार्गाबरोबर एक सूचना आहे. मनुष्याने अर्जुनापासून आलेल्या परंपरेचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा रीतीने भगवद्गीतेच्या या महान विज्ञानापासून स्वतःला लाभान्वित करावे. आता अर्जुन हे सगळं ऐकून विचार करतो आणि प्रश्न विचारतो. अपरम भवतो जन्म परम परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. वाचा बरं भाषण. अर्जुन म्हणाला, सूर्यदेव युवस्थान हा जन्माने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून आरंभी तुम्ही या विज्ञानाचा उपदेश त्याला सांगितला, हे मी कसे जाणावे? तर अर्जुन हा आपल्या सगळ्यांसाठी महात पडलेला आहे. तर हा प्रश्न सुद्धा त्याने आपल्या सगळ्यांसाठी विचार. त्याला माहिती आहे शाश्वत भगवंत आहे, पण तो म्हणतो अरे तुम्ही तर माझ्याबरोबर जन्मले. त्यांच्या आणि अर्जुनाचं वय अत्यंत सेम आहे. युधिष्ठिर 1 वर्षांनी मोठा, भीम अजून 1 वर्षांनी मोठा आणि हे 1-1 वर्षांनी लहान आहे. तर मी असं कसं समजू? सूर्यदेव तर किती आधी होता, मग त्याला तुम्ही सांगितलं, हे कसं तुम्ही कसं सांगू? तर ह्या प्रश्न विचारायचं जे भाव आहे तो खूप चांगला आहे. किंवा तुम्ही जे सांगता ते मी कसं समजू? म्हणजे तुम्ही सांगता ते खरं आहे, पण मला ग्रहण करता येत नाही. तर असा प्रश्न विचारला पाहिजे. हा प्रश्न चुकीचा कसा विचारला जाईल? अरे असं कसं शक्य आहे? हे विचारणं चुकीचं आहे. मी कसं समजू? म्हणजे काय? तुम्ही सांगता ते मला कळत, मी कसं जाणार? हा बरोबर भाव आहे अर्जुनाचा प्रश्न विचारण्याकरता, जिज्ञासा करण्यात. तर तेच प्रभुपाद सांगतात सुरुवातीला, अर्जुन स्वतःसाठी विचारणा करत नसून ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही, तसेच श्रीकृष्णाच्या पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे, ही गोष्ट ज्यांना आवडत नाही त्या असुरांसाठी करतो. हा प्रश्न. अर्थात श्रीकृष्ण या पृथ्वीवर देवकी पुत्र म्हणून अवतीर्ण झाले होते. श्रीकृष्ण हेच तेच पुरुषोत्तम भगवान आदी शाश्वत पुरुष कसे होते हे एखाद्या साधारण मनुष्याला समजणं अत्यंत कठीण आहे. म्हणून हा मुद्दा स्पष्ट करण्याकरता अर्जुनाने हा प्रश्न कृष्णासमोर मांडला, जेणेकरून कृष्ण स्वतः अधिकारवाणीने बोलू शकतो. म्हणजे कसं? स्वतः डायरेक्ट त्या व्यक्तीलाच विचारायचं त्याच्यावरती. तो स्वतःच सांगेल ना तथ्य काय आहे भगवंत. कारण भगवान श्रीकृष्णाला या जगामध्ये सर्वात अवघड आहे समजणं. भगवान रामचंद्र, जसं गांधीजींचं उदाहरण मी आधी दिलं, ते त्यांनाही सुद्धा भगवद्गीता ते घेऊन फिरायचे, पण त्यांना कृष्णाचं जन्म कर्म कधी व्यवस्थित कळलंच नाही. पण ते म्हणायचे मी भगवान रामचंद्रांना मी मानतो आणि ते मर्यादा पुरुषोत्तम आहे, ते सगळं फॉलो करतात आणि कृष्ण कधीच फॉलो करत नाही. पण त्यांना कळायचं नाही ते. तर हे अत्यंत कठीण आहे की आता 5,000 वर्षापूर्वी आलेले हे सगळे आदी भगवान आहे. म्हणजे सर्व बाकीच्या अवतारांचे कृष्णस्तु भगवान स्वयं हे तेच आमचं कला हे समजणं अत्यंत अवघड आहे. आणि त्याच्याहून अवघड आहे त्यांच्या जन्म आणि कार्य आणि त्यांचं प्रभास लीला हे समजणं आणखी अवघड. म्हणून त्यांनी भगवंतालाच विचारलं. यास्तव प्रत्येकाने स्वतःच्या हितासाठी श्रीकृष्णाचे विज्ञान जाणणे अत्यावश्यक आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण हे स्वतःबद्दल बोलतात तेव्हा ते साऱ्या लोकांसाठी मंगलदायक आहे. तर आता पुढचं जे सेक्शन तो आपल्यासाठी खूप मंगलदायक आहे. श्रीकृष्णांच्या प्रामाणिक वचनांचे भक्त नेहमी पूजन करतात, कारण ते श्रीकृष्णाबद्दल अधिकाधिक जाणण्यासाठी सदैव उत्सुक असतात.
तर हे भक्ताचं विचार असतो की बाबा तो कधीच म्हणत नाही अरे हा मला माहिती आहे कृष्ण. नाही. आणि विशेष करून भगवंतानी सांगितलेली गीता म्हणजे काय, तिचं पूजन कर आणि काय जाणून घेण्यामध्ये उत्सुक असतात की काय म्हणतायत भगवंत. श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणारे नास्तिक लोकही याप्रमाणे जाणू शकतील की श्रीकृष्ण हे महापुरुष आहेत. सुपर ह्युमन असं म्हटलं. सुपर ह्युमनला महापुरुष म्हणून इथे भाषांतरित केलं आहे. त्याचे स्वरूप सच्चिदानंद विग्रह आहे, आनंदमयी, शाश्वत आहे, ते दिव्य आहेत, प्राकृतिक गुणांच्या अतीत आहेत आणि देश काळ यांच्या प्रभावाच्या पलीकडे आहे. तर हे सगळं आपल्याला आता पुढच्या भागामध्ये स्पष्ट होणार आहे. तर बघा आपण आता भक्ती करायचा प्रयत्न करतो तर बरेच लोक आपल्याला विचारू शकतील की अरे ह्याचं काय त्याचं काय म्हणून. तर आपली स्वतःची स्पष्टता असणं फार गरजेचं आहे आणि म्हणूनच आता त्याची आपण चर्चा करणार आहे. तर भगवंत उत्तर द्यायला सुरुवात करतात. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तवाचार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वित्थ परन्तप. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, माझे आणि तुझे अनेकानेक जन्म होऊन गेले आहेत हे परंतप. मी ते सर्व जन्म आठवू शकतो पण तू आठवू शकत नाहीस. हरे कृष्ण. तर सर्वप्रथम भगवंत सांगतायत की मी एक आहे. अहम म्हणजे मी एक आहे आणि मी माझे खूप सगळे शाश्वत रूप आहेत हे दोन्ही सांगतात. त्यान अहम वेद सर्वाणी नथम वेद म्हणजे मी खूप सगळे जन्म घेतले म्हणजे काय माझे खूप सगळे अवतार आहेत ते सगळे शाश्वत आहेत. हे तू पहिले समज. तूही जन्म घेतले आणि मी पण जन्म घेतले पण दोघांमध्ये फरक काय आहे की तू सगळे विसरला. म्हणजे बद्ध जीवाचा जन्म आणि भगवंताचा जन्म याच्यामध्ये खूप फरक आहे. एक तर त्यांचं रूप शाश्वत असतं आणि त्यांना ते सर्वज्ञ असतं. तर सर्वज्ञ भगवंताची सर्वज्ञता हे तानहम वेद सर्वाणी मला सगळं माहिती आणि फक्त माझ्या जन्माबद्दल नाही रे तुझ्या सगळ्या या सगळ्या जीवांच्या जन्माबद्दल मला सगळ्यांबद्दल सगळं माहिती. तानहम वेद सर्वाणी सर्वाणी म्हणजे काय तुझे आणि माझे आणि सगळ्यांच्या जन्माबद्दल मला सगळं माहिती. हे आहे भगवंताची सर्वज्ञता. पण मला कोणी माहित नत्वम वेत्थ परंत तुला माहित नाही. तर ही सर्वज्ञता आहे की ज्याप्रमाणे मी खूप वेगवेगळे अवतार ग्रहण करतो. जसं एक वैडूर्य मणी असतो ना वैडूर्य मण्याप्रमाणे. तर वैडूर्य मणी तुम्हाला ऐकून माहिती असेल तर वैदुर्य मणी कसा असतो की एकच मण्याला आपण दोन वेगळ्या वेळी म्हणजे दोन वेगळ्या भागातून बघितलं तर त्याचे दोन वेगळे रंग दिसतात. हा आहे वैदुर्य मणी. तर त्याचं मी हे करायचा प्रयत्न केला. मी पण कधी बघितलं नाही ते वैदुर्य मणीला पण पण गुगलवर काहीतरी इथे वैदुर्य मण्याची तुलना करतात प्रभुपाद. तर वैदुर्य म्हणे असं असतं. हे वेगळे फोटो आहेत त्याचे. तर एका भागातून तुम्ही बघितला तर तो एक रंगाचा दिसतो. दुसऱ्याकडून बघितला तर तो दुसऱ्या रंगाचा दिसू शकतो. हा त्याचा विशेषता. तसंच भगवंत तर आहेत एकच पण त्यांचे वेगवेगळे अवतार होतात तेव्हा ते वेगवेगळे प्रतीत होतात आणि ते वेगवेगळे रंग दाखवतात. जसा मर्यादा पुरुषोत्तम हा रंग भगवान रामचंद्र, नरसिंह, वामन, विष्णू 4 हातवाले आहेत ते. काही वेगवेगळे मत्स्य अवतार, कूर्म अवतार हे सगळे सगळे वेगवेगळे एकाच भगवंताचे वेगवेगळे रूप आहेत शाश्वत रूप. तर हा सिद्धांत याच्यामध्ये आहे सांगितलं. तर प्रभुपाद इथेही तेच सांगतात की अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम. तर खूप सगळे रूप मी खूप सगळे जन्म घेतले. अनंत त्याचं असं वर्णन आहे शास्त्रामध्ये की भगवंताचे एवढे अवतार आहेत जेवढ्या
समुद्रामध्ये जेवढ्या लाटा येतात तेवढे अवतार आहेत त्यांचे. म्हणजे विचार करा कधी, म्हणजे काय अमर्यादित. पण वेदेश दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्त. तुम्ही कितीही वेदामध्ये वाचन केलं तरी त्यांना ग्रहण करणं समजणं एवढं सोपं नाही. पण आत्मभक्त म्हणजे भक्ताकडून तुम्ही समजू शकता अशा गोविंदाला मी नमस्कार. ब्रह्मसंहिता किंवा रामादिमोतीषु कला नियमेन तिष्ठन्. हे काय, ह्या सगळे रूप मी घेतो, पण कृष्ण स्वयं समभवत परम पुमान. म्हणजे काय, अवतारी कृष्ण आहे, त्यांची अवतार वेगळे आहेत. परम पुमान कोण आहे? कृष्ण. तर वेदांमध्ये सांगितलं आहे की भगवंत एकम एव अद्वितीयम असले तरी ते असंख्य रूपामध्ये प्रकट होतात. हे वैदुर्य रत्नाप्रमाणे मी आता सांगू. अनेक रूपे केवळ वेद अध्ययनाप्रमाणे जाणता येत नाही, विशुद्ध अनन्य भक्तच ती रूपे जाणू शकतो. म्हणूनच आपण विशुद्ध अनन्य भक्तांकडून, म्हणजे आता आपण प्रभुपादांकडून समजतो. तर हा जीव आणि भगवंता याच्यातला भेद आहे. तर परंतप म्हटलंय त्याला, अर्जुनाला परंतप म्हणजे काय, शत्रूला जो शांत करतो. म्हणजे काय, भौतिकदृष्ट्या जीव कितीही श्रेष्ठ असला तरी तो भगवंताची बरोबरी करू शकतो. जो भगवंताचा निर्षद पार्षद असतो तो निश्चित मुक्त जीव असतो, तरीही तो भगवंताची बरोबरी करू शकतो. बद्ध जीव तर सोडून द्या, अर्जुन तो भगवंताचा शाश्वत पार्षद आहे, तोही भगवंताची बरोबरी करू शकत नाही. एक सागराचा बिंदू आणि सागर, सूर्याचं किरण आणि सूर्य, त्याच्यामध्ये समानता आहे, पण बरोबरी कधीच होऊ शकते. पण अभक्त ते हे करतात, त्यांच्या विचारधारा तशी असते, निर्विशेषवाद. म्हणूनच हे म्हणतात ना, निर्गुणाची वादी नको माझ्या कान. काय, तुकाराम. अभक्त किंवा असुर भगवंताचे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही, त्यामुळे गीतेच्या या वर्णांचे आकलन असुर बुद्धीच्या लोकांना होऊ शकत. जेव्हा भगवंत हे भौतिक प्रकृतीमध्ये अवतीर्ण होतात तेव्हा सुद्धा त्यांचे शरीर आणि आत्मा अभिन्न असल्याने त्यांची स्थिती ही साधारण जीवापासून भिन्न आहे. तर याचं वर्णन आता पुढच्या श्लोकात आहे. प्रभुपाद आधीच त्याचं सांगतात. भगवंताचे दिव्य स्वरूप असुर जाणू शकत नाही. या दिव्य स्वरूपाचे वर्णन भगवंताने पुढच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. तर भगवंताची सर्वज्ञता आणि भगवंत एकच आहेत पण खूप सगळे अवतार घेतात, ते वर्णन आता पहिल्या श्लोकात झालं. तर पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतात की त्यांचं जे स्वरूप आहे ते दिव्य आहे. तर ही दिव्यता काय आहे ते सांगतात. अजोपी सन् अव्ययात्मा भूतानामीश्वरोपी सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. वाचा. हरे कृष्णा. मी जरी वाचा. वाचा वाचा मी जरी अजन्मा आहे आणि दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही, आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे, तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्णा. तर बघा, मी माझ्या दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो. तर हे काय आहे, प्रकृती स्वाम अधिष्ठाय. म्हणजे ही प्रकृती म्हणजे आपली ही प्रकृती नाही. ही प्रकृतीचा इथे अर्थ प्रभुपाद तात्पर्यात सांगतात, तो मी आता सांगतोय. ही प्रकृती म्हणजे त्यांचे स्वभाव, त्यांचे रूप. प्रकृती स्वाम अधिष्ठाय, त्याच्यामध्ये स्थित होत. म्हणजे ते आपल्यासारखे ते शरीर ग्रहण करत नाही गर्भात, ते त्यांचं दिव्य शरीर आहे. त्या दिव्य रूपातच मी हे होतो. आणि मी अजोपी म्हणजे काय, मी खरं खरं तर मी अज आहे. अज म्हणजे काय, आजन्म, पण तरी मी अवतार घेतो. तर जीवाला पण अज म्हटलेलं आहे, पण जीव जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याला भौतिक देह प्राप्त. पण भगवंताचं अजोपी संभवामी म्हणजे काय, की ते त्यांच्या आध्यात्मिक रूपात जन्म घेतात. त्यांचा आत्मा आणि शरीरात फरक नाही, ते सच्चिदानंद आहे. दुसरी गोष्ट, अजोपी संभवामी, मग अव्यय आत्मा संभवामी. म्हणजे अव्यय म्हणजे काय,
की त्यांचा व्यय होत नाही. त्यांच्या कुठल्याही गोष्टीचा व्यय होत नाही. म्हणजे काय, की त्यांची बुद्धी, त्यांचं स्मरण किंवा त्यांचं, जसं आपल्या प्रत्येक देहाच्या प्रत्येक गोष्टीचा व्यय होतो की नाही, या जगातल्या प्रत्येक गोष्टीचा व्यय होतो. म्हणजे काय, तो नष्ट होतो, प्रलय होत राहतो प्रत्येक क्षणी. आपल्या केसापासून तर आपल्या शरीरातल्या सुरकुत्या येण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा व्यय होतो. पण भगवंत अव्यय आहे. बुद्धी आणि त्यांचं सगळं काही, स्मरण आणि त्यांचं शरीर, हे सगळं काय आहे, अव्यय आहे. म्हणजे हे दुसरं आहे. तिसरी गोष्ट काय आहे, की ते भूतानाम ईश्वरोपी संभवान, किंवा मी सगळ्यांचा ईश्वर आहे, सगळे माझ्या अधीनस्थ आहे, असा मी माझ्या दिव्य रूपामध्ये प्रकट अवतीर्ण होतो. म्हणजे काय, भगवंत आणि जीव ह्याच्यामध्ये हे फरक आहे. की बद्ध जीवाला शरीर प्राप्त, तोही अजय असेल तरी भगवंताचं शरीर दिव्य. तर बद्ध जीवापासून भगवंत खूप वेगळे. एखादा साधन सिद्ध जीव आहे, त्याच्यापासूनही भगवंत वेगळे, कारण ते अव्यय आहे. साधन सिद्ध जीव आधी बद्ध होता, साधना करून तो सिद्ध झाला. पण मग कोणी नित्य सिद्ध आहे अर्जुनासारखा, तो नित्य रूपात भगवंताची सेवा करतो. पण तो सगळ्यांचा ईश्वर नाहीये. भगवंत काय आहे, भूतानाम ईश्वर. म्हणून भगवंत आणि जीव हे त्यांचं दिव्य रूप आहे. आणि अशी अनेक दिव्य रूपामध्ये ते प्रकट होतात. आणि का प्रकट होतात, संभवामी आत्ममायया, माझ्या अंतरंग शक्तीने. काय एक अर्थ आहे. आणि आत्ममायया म्हणजे कृपावश, सगळ्या जीवात्म्यांवर कृपा करण्यासाठी. नाहीतर भगवंताला या जगामध्ये याची गरज काय. या जगामध्ये कोण लोक राहतात ज्यांना भगवंताची सेवा करायची नाही, ते राहतात ना. भगवंताला जेलमध्ये यायची काय गरज आहे, कृपा आहे. कृपा करण्यासाठी ते जेलमध्ये आहे. आत्ममायया, तर माया या शब्दाचा अर्थ कृपा पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रभुपाद आपल्या तात्पर्यात सांगतात, ज्या मी सांगितलं. प्रकृतीचे म्हणजे आपल्या स्वरूपाचे वर्णन करा. पुढे द्विभुज, या भौतिक जगतात श्रीकृष्ण द्विभुज वेणुधारी मूळ शाश्वत रूपात अवतरित होतात. हे भौतिक जगात दूषित न होता आपल्या मूळ शाश्वत रूपातच अवतरित होत. ते जरी आपल्या दिव्य देहाने अवतरित होत असेल तरी पूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी असले तरी ते एखाद्या साधारण जीवाप्रमाणे जन्म घेत असल्याचे दिसते. आणि जर त्यांचे शरीर भौतिक शरीरामुळे विनाशी असेल तर भगवान श्रीकृष्ण बाल्यावस्थेपासून कौमारावस्थेमध्ये आणि कौमारावस्थेपासून तारुण्यावस्थेमध्ये वाढून असण्याचं पण दिसतं. हे दिसल्यामुळे आणखी अवघड होतं. तुम्ही बघा, नरसिंह लीलेमध्ये तुम्ही त्यांची बाल्य लीला, पौगंड लीला, हे सगळं नसतं ना. मग ते नरसिंह हे ग्रहण करणं सोपं आहे. किंवा भगवान विष्णू 4 हात असतात त्यांना, ठीक आहे बाबा, ते भगवंत आहे. पण भगवान श्रीकृष्ण आणि रामचंद्र हे एकदम मनुष्यासारखे आहे ना, द्विभुज रूप. आणि त्यांच्या बाल्य लीला, पौगंड, म्हणजे त्यांचं शरीर पण वाढताना दिसतं. तर आणखीन अवघड होतं समजण्यासाठी. पण हे सगळं दिव्य आहे, हे समजलं पाहिजे. पण ते तारुणच्या पुढे वाढतच नाहीत. मग कसं काय, हीच तर आहे दिव्यता. तर हे प्रभुपाद कृष्णाबद्दल विशेष आणखी माहिती देत आहे. आणि सूर्यासारखा उदय, जसा सूर्य आपल्यासाठी सूर्य दिसायला लागतो ना. पण खरंच सूर्यामध्ये काही कमी जास्त होतं का, नाही. आपल्यासाठी तो सूर्योदय असतो, मध्यान्ह असतं आणि सूर्यास्त. पण सूर्यामध्ये काही फरक पडतो का, नाही. तसंच भगवंत त्यांच्या स्वरूपामध्ये स्थित आहे. भगवंताच्या मूळ रूपात अवतीर्ण होणे म्हणजे त्याची जीवावरील अहेतुकी कृपा. तर हेच आहे आत्ममायया या शब्दाचा अर्थ. माया हा शब्द भगवंताची अहेतुकी कृपेला उद्देशून संबोधण्यात आलेला आहे. तर असं हे भगवंताचं दिव्य स्वरूप आणि त्यांचं एका बद्ध जीव, साधन सिद्ध जीव आणि नित्यमुक्त जीवांपासून अंत. 3 शब्द, अज, अव्यय आणि भूतानाम ईश्वर.
आणि हे काय येतात? कृपावश. ठीक आहे वा. आता ते कधी येतात? पुढचं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हरे कृष्ण. हा, चालू आहे. शांत. जेव्हा 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 आणि जेथे जेथे धर्माचरणाचा प्रयोग होतो आणि अर्थधर्माचे व्यवस्था होते त्यावेळी हे भारतात मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. अधर्माचं उच्चाटन करण्यासाठी आणि धर्माचे स्थापन करण्यासाठी, जेव्हा धर्माची ग्लानी होती तेव्हा धर्मस्थापना करण्यासाठी आणि अधर्माचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी मी प्रकट सृजामी म्हणजे प्रकट. तर केव्हा येतात ते, कधी येतात ते सांगितलेलं आहे या श्लोकात. तर हे जे पुनर्स्थापन आहे ना, तर हे भगवंत करू शकतात. कारण धर्मतत्व म्हणजे भगवंताचा नियम. धर्मम तो साक्षात भगवत प्रणित. म्हणूनच तुम्ही बघू शकता राम हे सगळे अवतार वेगवेगळ्या वेळी खूप असुर खूप समस्या करतात किंवा धर्म स्थापन करण्यासाठी येतात. वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि अशा तत्वामध्ये जेव्हा आसुरिक लोक विघ्न आणतात तेव्हा भगवंत अवतार धारण. तर बुद्धाचं उदाहरण प्रभुपाद देतात. तर खरं म्हटलं तर आपण बुद्धांना मानतो पण बुद्धांचं मानत नाही. म्हणजे काय? त्यांनी जे शिक्षण दिलं ते आपण मानत, कारण ते नास्तिकतावादीचं शिक्षण. वेद ना मानेला बुद्ध पहिला नास्तिक. पण बुद्धांना आपण मानतो. तर बुद्ध का अवतीर्ण झाले या श्लोकाचं एक उदाहरण देतात प्रभू. किंवा तेव्हा ज्या लोक ब्राह्मण, ज्या लोकांनी वेदांचं आचरण केलं पाहिजे ते लोकच ते वेदांच्या उलट आचरण करत होते आणि हिंसा करत होते, मांसाहार इत्यादी करत. तेव्हा भगवान बुद्ध अवतीर्ण झाले आणि त्यांनी त्या अधर्माचा नाश केला आणि सगळ्यांना आपल्या मागे बोलवलं. म्हटलं किंवा तुम्ही या वेदाला टाळा, कारण ते वेद जे लोकांनी फॉलो केलं पाहिजे तेच करत नाही. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वाची स्थापना करण्यासाठी बुद्ध आले. तर हे एक महत्वाचं एक उदाहरण देत आहे. कृपया म्यूट करा. कोणाचं आहे? हरे कृष्ण. हा, कृष्ण. हम्म? ज्ञाना बंद करते. हा, ठीक आहे, आता म्यूट आहे. म्हणजे काय सांगण्याचं तात्पर्य फार महत्वाचं आहे की प्रत्येक अवताराचं एक विशिष्ट कार्य असतं. ते जर का आपल्याला समजलं नाही तर खूप अवघड होईल. कोण कोण आहे हे समज. आणि ह्या अवतारांचं वर्णन कुठे आहे? शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आपण कोणालाही अवतार म्हणून मानू शकत नाही. एक कार्य असतं आणि त्याचं शास्त्रात वर्णन. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकंच ते धर्माबद्दल उपदेश देतात. तर विचार करा, जे चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं ते कोणीच सांगितलं नव्हतं. कारण का? तेव्हापर्यंत रामानुजाचार्य, मध्वाचार्य, विष्णू स्वामी आणि निंबारकाचार्य यांनी वैष्णव सिद्धांत ऑलरेडी प्रस्थापित केला होता. म्हणून त्यांना ते वरती भक्तीपर्यंत घेऊन गेले. किंवा दुसरं उदाहरण इथे दिलेलं आहे की भगवान म्हणजे जर का दुसरीतला विद्यार्थी आहे त्याला गणित शिकवायचं असेल तर आपण ते 10वीचं शिकवू शकत नाही ना. त्याला पहिले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारच शिकवावं लागेल. त्याला आपण डायरेक्ट कॅल्क्युलस शिकवलं तर कसं समजेल त्याला? नाही. तर जसं दुसरीच्या विद्यार्थ्याला जे शिकवायचं गणित तो शिक्षक शिकवतो आणि मग 10वीचा विद्यार्थी आला त्यालाही गणित शिकवतो, पण त्याला तो अजून प्रगतीत गणित शिकवतो. तसंच भगवंत जेव्हा येतात तेव्हा जी परिस्थिती असते आणि जे लोकांसाठी ते प्रकट झाले त्या लोकांची जी स्थिती आहे ना तिथून ते वरती आणण्यासाठी भगवंत येत. आणि इथे प्रभुपाद सांगताय काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक पद्धतीनेला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवतात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. तर याचे एखादं उदाहरण आपण बघू शकतो की स्वतः अवतरित होतात तर खूप सगळे उत्तर.
प्रामाणिक प्रतिनिधी किंवा पुत्र. आता जीसस क्राइस्ट आपल्याला काय म्हणायचे की मी भगवंताचा पुत्र आहे. तर त्यांनी काही धर्माचे सिद्धांत सांगितले, पण ते कोणासाठी सांगितले? त्या स्तरावर लोक होते त्यांना वरती आणण्यासाठी. ते खूप उच्च धर्माची शिक्षा त्यांनी नाही दिली. जसं बुद्धाचं उदाहरण दिलं आपण, तसं हे. आणि मग प्रतिनिधी म्हटलं मी मोहम्मद घ्या. त्यांनी पण त्या प्रांतासाठी लोकांना जे नियम, ज्यांना वरती थोडंसं आणण्याकरता जे काय सांगितलं तेवढं सांग. किंवा त्यांचा सेवक जसे प्रभुपाद म्हणून, किंवा वेषांतर केल्या रूपात स्वतः प्रकट होतात, ते आहे छन्न अवतार चैतन्य महाप्रभू. तर हे सगळे भगवंत किंवा भगवंताचे प्रतिनिधी पुत्र, या सगळ्याचं कार्य एकच आहे. फक्त ते काय आहे, एक विशिष्ट लोकांसाठी विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट त्यांचं एक कार्य असतं, तेवढेच ते उपदेश देतात. तर हे मी तुम्हाला उदाहरण दिलं, तेच प्रभुपादांचंच उदाहरण आहे. 2-2-4 आहे गणिती सिद्धांत, हे तुम्हाला सांगितलं. श्रेष्ठ गणित आणि कनिष्ठ गणित, पण सगळं गणितच आहे ना. म्हणूनच याप्रमाणे भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात. पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येते. म्हणूनच भगवत भक्त कुठल्याही दुसऱ्या धर्माचा कधीही निंदा करत नाही. कारण ते बघतो की अरे हे भगवंतच आहे. जसे भक्तिविनोद ठाकूर सांगतात की मी जर का चाललोय रस्त्यावरून मला एक मशीद दिसली किंवा चर्च दिसला किंवा अशी काही दिसली, तर ते मी विचार करतो की माझे भगवंत त्यांना हे लोक अशी पूजतात म्हणून ते नमस्कार. तर अनादर करत नाही त्याचा. किंवा काही असे ह्या सिद्धांत, धर्माच्या उच्च सिद्धांचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. तर हे पुढे म्हणजे बरेच श्लोक पुढे. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृतीत करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये अप्रकट किंवा प्रकट होतात. तर हे झाले कधी अवतार घेतात, का अवतार घेतात, हे पुढे आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हरे कृष्णा. भक्ताचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. बघा इथे 3 कारणं सांगितली. त्याच्यातलं आपण पहिलं समजलं पाहिजे की विनाशायाचे दुष्कृत. तर भगवंतांना जर का रावण काही असुर आहेत त्यांना मारायसाठी स्वतःला यायची काही गरज नाही, तर त्यांच्या हृदयात आहेत, ते हार्ट अटॅक येऊन त्यांना मारू शकतात. भगवंत स्वतः काय येतात त्याचं महत्वाचं कारण आहे पहिलं, परित्राणाय साधून. तर त्यांचे जे प्रेमी भक्त असतात, ते प्रेमी भक्त त्यांच्या विरहामध्ये त्यांची वाट बघत असतात. त्याच्यासाठी त्यांना स्वतःला अवतरण व्हावं लागतं. तिथे ते दुसऱ्याला सांगू शकत नाही की तू जा बाबा. त्यांना स्वतःला यावं लागतं. ब्रजवासी लोक कृष्णाच्या विरहामध्ये असताना त्यांना कृष्ण स्वतःला यावं लागेल ना, कोणाला दुसऱ्याला पाठवून चालणार नाही. तर ते सर्वात महत्वाचं कारण, परित्राणाय साधूनां. प्रभुपाद तिथे सांगतात की जे पूर्णपणे 100% कृष्ण भावनामध्ये संलग्न आहे, ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू मानले पाहिजे. आणि यांच्यासाठी पुढे सांगतात प्रभुपाद, हे साधू नाम, हे साधू कोण आहेत, तर जे साधू बनण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुद्धा साधू आहेत, ते महत्वाचं आहे. पण जे कृष्ण भावनेची पर्वा नाही करत, ते जरी साधूच्या वेशात असतील तरी ते साधू नाही, असं प्रभुपाद म्हणतात. कारण साधू म्हणजे पूर्णपणे कृष्ण भावना भावित मनुष्य. तर हे प्रभुपाद सांगतात जे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. अंसार विनाश करण्यासाठी ते प्रतिनिधी आहेत ना, त्यांना कशाला यायची गरज आहे. परंतु आपल्या अनन्य भक्ताच्या सांत्वनार्थम ते येतात, विशेष करून अवतरणे. कारण असुर लोक भक्तांना नेहमी छळतात. तर पहिली गोष्ट त्यांची सांत्वना करण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी, विरहाच्या सुखापासून उद्धार करणं, दुःखापासून उद्धार करण्यासाठी. आणि दुसरं कारण काय, हिरण्यकशिपू सारखे किंवा दुर्योधन सारखे लोक त्यांच्या शुद्ध भक्तांना खूप छळतात, तर त्यांना मारायचं. म्हणजे काय, मेन गोष्ट आहे त्यांचं शुद्ध भक्तावरचं प्रेम, म्हणूनच ते येतात. नाही तर बाकीच्या गोष्टी ते
तिथं बसूनही करू शकतो. चेतन चेतामध्ये त्याचं वर्णन आहे की हे असुराचं जे हरण होतं ना ते भगवान श्रीकृष्ण करतच नाही, त्यांच्यामध्ये जे असतात विष्णू ते करतात. हे बघा, इथे भगवान कृष्ण हे मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी आहे. म्हणजे आपण नरसिंह आरती गातो ना, तर नरसिंहदेव का प्रकट झाले? प्रल्हाद आल्हादला ददायनी, प्रल्हाद महाराजांना खुश करण्यासाठी. हिरण्यकशिपा मारणं हे अनुषंगिक गोष्ट झाली. प्रल्हाद महाराज म्हटले इथे आहेत का? बघ, हो आहे. त्यांना आनंद देण्यासाठी ते आहे, ते महत्वाचं त्यांचं काम. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होते. हे शुद्ध भक्त भगवंताच्या त्यांच्या मूळ वृंदावन लीलामध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्णावताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे आहे. तर पुन्हा प्रभुपाद हे सर्वात महत्वाचं, आणि हे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी आहे, गौडीय वैष्णवांचं. आणि ते प्रत्येक युगात येतात. युगे युगे म्हटलंय ना, पण चैतन्य महाप्रभूचा अवतार आहे तो छन्न अवतार आहे. आणि त्यांचं कार्य काय? हरिनाम संकीर्तन. भगवंताचा हा अवतार दुष्टाचं नष्ट नाही करत, पण दुष्ट प्रवृत्तीचं नष्ट करतं संकीर्तनाद्वारे, आहे तुकी कृपेद्वारे. हे झालं. आता तुमच्या आमच्यासाठी भगवंत अवतीर्ण होतात हे 9व्या श्लोकात सांगितलेलं आहे. साधक भक्तांसाठी सुद्धा भगवंत अवतीर्ण होतात. का? कारण साधक भक्त भगवंत अवतीर्ण होतात ना प्रेमी भक्तांच्या विरहासाठी, पण ते येऊन लीला करतात, कार्य करतात, जन्म घेतात. त्या लीलांचं फक्त समजून श्रवण कीर्तन केलं तर आपण साधक भक्त भगवत धामात जाऊ शकतो. हा सर्वात महत्वाचा श्लोक बघा. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नयति मामेति सोऽर्जुन. वाचा बरं. हरे जो कृष्ण. माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देह त्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही, तर ते अर्जुना तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तो भगवंताचा असा विचार आहे की अरे माझे जे साधक भक्त आहेत त्यांना मला विमुक्ती द्यायची आहे, विशेष मुक्ती, माझ्या धामात घेऊन जायचं आहे. कारण मुक्ती मिळवण्यासाठी खूप अबाळ कष्ट करावे लागतात. पण जर का माझ्या साधक भक्तांनी शुद्ध भक्तीचं आचरण करून माझा जन्म आणि कर्म समजायचा प्रयत्न केला ना, तर मुक्ती सहज साध्य होईल. हेच या श्लोकाचं तात्पर्य आहे. तर प्रभुपाद इथे लिहितात बघा, भौतिक बंधनातून जीवनाची होणारी मुक्ती सहज साध्य होत नाही. अतिशय क्लेश सोसल्यानंतर अनेक जन्मानंतर मुक्ती प्राप्त होते. म्हणूनच गोपाल चक्रवर्ती हरिदास ठाकूर लेक्चर देत होते. हरि ते म्हटले नामाभासाने मुक्ती मिळते, नाम घेतल्याने प्रेम मिळते. तो म्हणे अरे नामाभासाने मुक्ती मिळते, तुम्ही काय बोलताय? मुक्ती मिळण्यासाठी केवढा प्रयत्न करावा. भक्ती खूप शक्तिशाली, ते समजणं खूप अवघड आहे या सगळ्या. पण भक्ताला केवळ भगवंताचे शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणण्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामाची प्राप्ती. पण ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे जे सत्य आहे बा, इथे काय म्हटलंय? जन्म कर्माचे मे दिव्य. तर दिव्य म्हणजे काय? हे दिव्य म्हणजे अलौकिक, दिव्य म्हणजे नित्य, आणि दिव्य म्हणजे दिव्य म्हणजे आपल्यासारखं नाही. या तिन्ही गोष्टी अलौकिक, निरंतर किंवा नित्य आणि दिव्य. हे तत्वतः जाणणारा माणूस बरं का, नुसतं ऐकून माहिती नाही. तत्वतः म्हणजे स्पष्टतेने, संशयरहित आणि असंभावनारहित. म्हणजे तुम्हाला भगवंताचे, कृष्णाचे कुठलाही जन्माबद्दल किंवा कर्माबद्दल हृदयामध्ये, बुद्धीमध्ये संशय नाहीये काय? हा, हे का बरं केलं? तत्वतः जाणणार. त्यांच्याबद्दल काही म्हणजे असंभावना दोष किंवा विपरीत भावना दोष, हे दोषा व्यतिरिक्त स्पष्टपणे शास्त्रोक्तपणे जाणणे, हे तत्वतः जाणणे. म्हणून प्रभुपाद काय सांगतात, हे सत्य जरी ज्ञानीजन सांसारिक पंडिताच्या आकलना पलीकडे आहे. विचार करा, ज्ञान्यांच्या आणि सांसारिक पंडितांच्या आकलनाच्या पलीकडचं रहस्य आहे भगवंताचा जन्म आणि त्यांचं कर्म. पण तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाने जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी हे महत्वाचं. मग हे कसं करायचं?
जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंताच्या प्रामाण्यपूर्वक वचनांच्या आधारावर स्वीकार करतो, सर्वात पहिले स्वीकार करणे, आणि तो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडत नाही, तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. या सत्याच्या केवळ विश्वासापूर्वक स्वीकार केल्याने निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती होऊ शकते. तर इथे दोन गोष्टी आहेत. एक आहे सत्याचा स्वीकार करणे आणि त्याच्यावर खूप विश्वास असतो. तर इंग्रजीमध्ये प्रभुपाद लिहित आहेत की वन हॅज टू ऍक्सेप्ट विथ कन्व्हिक्शन. तर ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या, आणि या दोन गोष्टी आपण कशा ग्रहण करू शकतो ते पुढे प्रभुपाद शेवटी सांगतात. म्हणून मनुष्य जीवाने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. म्हणजे काय की स्वीकार करण्यासाठी आपल्याला श्रद्धा पाहिजे, आणि आपला विश्वास वाढवायचा असेल तर आपल्याला भगवंताबद्दलचं ज्ञान पाहिजे, जे गीता, भागवत, चैतन्य चरितामृत मध्ये दिलेलं आहे आणि प्रभुपादांनी अहोरात्र जागून त्याच्यावर तात्पर्य लिहिलेले आहे. तरच आपला विश्वास होऊ शकतो. श्रद्धेने आपण स्वीकार करायचं आणि या प्रभुपादांच्या पुस्तकाने आपण त्याच्यावर विश्वास, त्या ज्ञानाच्या आधारावर, तेव्हा आपण हे भगवद्धाम प्राप्त करू शकतो. आणि मग भगवंत सांगतात की अरे ह्या गोष्टी आधी बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. वीतराग भय क्रोधा मन्मया माम पाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. वाचलं. हरे कृष्ण. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे मतपरायण झालेले आणि माझे आश्रय ग्रहण करणारे गतकाळातील अनेक मनुष्य माझ्याविषयीच्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत, आणि याप्रमाणे त्या सर्वांना माझ्याविषयीचे दिव्य प्रेम प्राप्त झाले आहे. हरे कृष्ण. तर इथे भगवंत काय सांगतात की बहवो ज्ञान तपसा पूता, म्हणजे ते पूर्वीच सांगतायत की खूप लोकांनी हे साधन भजन करून माझ्या धामाला प्राप्ती केली. कशी केली? ज्ञानाची तपस्या करून. ही ज्ञानाची तपस्या काय आहे की भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंतांना समजणं एवढं सोपं नाही, तर त्यांनी तपस्या केली या भगवत ज्ञान ग्रहण करण्यात, आणि ते तपस्या करून ते शुद्ध होऊन भगवंत त्यांच्या चिंतनात बसले. सिद्धांत बलिया चित्ते ना करे आलस, हा आहे ते कृष्ण लागे सुदृढ मानस. हे चैतन्य चरितामृतमध्ये सांगतात पहिल्याच अध्यायामध्ये की आपण हे भगवंताचं तत्वज्ञान समजण्यासाठी आळस केला नाही पाहिजे. आपली बुद्धीचा स्तर वेगळ्या स्तराचा असू शकतो, कोणी किती समजेल ही गोष्ट वेगळी, पण आपण आळस नाही केला पाहिजे. हे महत्वाचं. आपण कमी समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपण गीता, भागवत, चैतन्य चरितामृतला जेवढं ग्रहण करू तेवढा आपल्या यथाशक्ती यथाबुद्धी प्रयत्न केला. ती आहे आपल्यासाठी तपस्या. त्या तपस्येने शुद्धता. तर 3 प्रकारच्या लोकांचं वर्णन आहे, आणि हे ज्ञान तपस्येने या भक्तांनी काय केलं आहे, या 3 गोष्टीचा त्याग केला. भौतिक आसक्ती, राग, वीत म्हणजे काय, त्याग केला, मुक्त झाला. राग, भय आणि क्रोध. तर हे 3 प्रकारच्या लोकांचं प्रभुपाद वर्णन करतात. या म्हणजे राग, भय आणि क्रोध सोडून देऊ. तर जे देहात्म बुद्धीमध्ये पूर्ण आविष्ट म्हणजे कर्मी लोक, त्या लोकांना तुम्ही भगवत धामात जायची इच्छाच नसते त्यांची. तर हे ज्ञान घेणं तर अशक्य आहे त्यांच्यासाठी. हे पहिले कर्मी लोक. दुसरे आहेत जे लोक भयवाले. म्हणजे काय, ह्या भौतिक जगतामध्ये ते आसक्त होते, त्यांनी खूप अनेक संबंधांमध्ये अनेक अनुभव मिळवले. आता त्यांना तुम्ही सांगितलं की अरे भगवत धामामध्ये पण तुम्हाला शरीर असतं, संबंध आहेत, ते म्हणतात नको रे बाबा, मला कुठलाच संबंध नको, भयभीत होतात ते. त्यांना निर्विकार आणि निर्विशेष भगवंत पाहिजे. हे दुसरे प्रकारचे, ही भयावह अवस्था आहे. हे दुसऱ्या प्रकारचे लोक, कारण ते खूप या भौतिक संबंधामध्ये खूप जळलेत. आणि तिसरे लोक आहेत की जे लोक हे सगळ्यामधून जळून खूप आध्यात्मिक संस्थांमध्ये गेले आणि त्यांना कळलं की सगळीकडे गडबड आहे. ते म्हणतात अरे नाही, शून्यवाद आहे हा सर्वात चांगला. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानाच्या विसंगतीमुळे
ते बघतात अरे हे म्हणतात साकार, हे म्हणतात निराकार, हे म्हणतात हे देव, हे म्हणतात ते देव, असं सगळीकडे जाऊन ते एवढे क्रोधित झालेत सगळ्या आध्यात्मिकवाद्यांकडून. ते म्हणतात शून्यवाद, भगवंत काय नाही, सगळं शून्य. तर हे आहे क्रोधी. हे सगळे हे तीन हे जीवनाच्या विकृत अवस्थेत आहेत तिन्ही लोक. त्या विकृत अवस्थेपासून आपल्याला बाहेर पडायचं कसं? ज्ञान तपसा. तर बघा, आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष म्हणजे कर्मी, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय म्हणजे ते ज्ञानी निर्विशेषवाद, आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना म्हणजे हे तिसरे शून्यवादी. या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या आसक्तीमधून मनुष्याला मुक्त होणे अत्यावश्यक आहे. ह्या तिन्ही प्रकार तरच आपण भगवत धामात भाव प्राप्ती करू शकतो, शुद्ध होऊ शकतो आणि भाव प्राप्ती करू शकतो. या जीवनाच्या तीन भौतिक संकल्पनेच्या स्तरांमधून मुक्त होण्यासाठी अधिकृत आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवंताचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाचे नियम आणि विधिविधानांचे पालन केले पाहिजे. म्हणजे ज्याचं वर्णन आपण सुरुवातीला केलं, मॉर्निंग प्रोग्राम, त्याच्यामध्ये आपण गीता भागवत, नाम आणि सेवा हे सगळं करतो. आणि हे सगळं कसं? मार्गदर्शन, भगवंताचा आश्रय म्हणजे ह्याचा आश्रय. आणि मग आपण कुठे पोहोचू? भाव भक्तीवर पोहोचू. भाव भक्ती म्हणजे काय? प्रेमाचा एक अंकुर. तर त्याचं प्रभुपाद सांगतात, आदव श्रद्धा, साधू संग, भजन क्रिया, हे सगळं या श्लोकामध्ये सांगतात. तर आदव शब्दाचा अर्थ काय आहे? आत्मसाक्षात्काराची इच्छा असणे म्हणजे आपली श्रद्धा. साधू संघ म्हणजे काय? की अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर आपली इच्छा काय असते? उन्नत व्यक्तीच्या सत्संगामध्ये प्रयत्न, ह्याचा अर्थ साधू संघ. असं नाही फक्त कुठल्याही भक्तांमध्ये आपण राहतो तो साधू संघ नाही. आपण उन्नत व्यक्तीचा संघ घेण्यासाठी प्रवृत्त, त्याला म्हणतात साधू संघ. भजन क्रिया म्हणजे काय? की उन्नत आध्यात्मिक गुरुद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्यांच्या आज्ञेनुसार भक्तिपूर्ण सेवेचा आहे, म्हणजे हे अजून एक गंभीर भक्तिपूर्ण सेवेचा आहे. आणि मग तो आसक्तीपासून मुक्त होतो, असं पुढे तो प्रेम प्राप्ती करतो. म्हणून प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार केलेला भक्तिपूर्ण सेवेच्या क्रमिक पद्धतीने मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीपासून मुक्त होऊन स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाच्या भयापासून आणि निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्यवादापासून मुक्त होऊन जीवनाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती, त्यानंतर अंततः त्याला भगवत धामाची प्राप्ती. तर असं हा फार महत्वाचं तात्पर्य प्रभुपाद सांगतायत. आता अर्जुन विचारेल भगवंतांना की अरे तुम्ही खूप वेगवेगळ्या अवतारांमध्ये प्रकट होता ना, परीक्षित महाराजांसाठी तुम्ही तर एक अंगठ्या एवढ्या अवतारात झाले. तर तुमचे तर खूप सगळे अवतार असले पाहिजे, खूप सगळे रूप असली पाहिजे आणि खूप सगळ्या साधना असल्या पाहिजे त्या सगळ्या रूपांना प्राप्त करण्यासाठी. मला थोडंफार समजलं की बा तुम्ही भगवंत आहात, तुम्ही एक आहात इत्यादी, तुमचं स्वरूप नित्य आहे आणि तुमचा जन्म सुद्धा विशेष आहे, तुमच्या क्रिया विशेष आहेत, हे सगळं मला समजलं. पण तुमचे विविध रूप असू शकतात आणि त्या विविध रूपांना प्राप्त करण्याच्या विविध साधना असू शकतात, असं आहे का? तर भगवंत म्हणतात हो, पण ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. वाचा बरं. हरे कृष्णा. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ सर्वजण माझ्या मार्गाचे श्लोक प्रकारे अनुसरण करतात. बघा, प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णाच्या त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्ये शोध करत असतो. प्रत्येक मनुष्य म्हणजे बद्ध जीव पासून सगळे, प्रत्येक माणूस कृष्णाला शोधतो, पण काय? वेगवेगळ्या रूपांमध्ये. प्रत्येक आहे वेगवेगळं रूप, ब्रह्म, परमात्मा, भगवान किंवा पाच रस किंवा भौतिक जगत, हे सगळं भगवंताचं प्राकटीकरण आहे. ते जसे मला प्रस्तुत होतात तसं मी त्यांच्याशी आदानप्रदान, त्यांना मी फळ देतो जे भावाने. तर ह्याच प्रभुपाद वेगवेगळ्या लोकांचं वर्णन करतात.
तुम्ही बघू शकता त्या तात्पर्यामध्ये, की पहिले भक्ताचं वर्णन करतात, की भक्ताची इच्छा असते भगवंताचं हे करायचं, भगवत धामात जायचं. तर त्याच्यानुसार भक्ताला ते वेगळ्या रसांमध्ये, साख्य, दास्य, वात्सल्य, माधुर्य, शांत इत्यादी त्याचा आनंद देतात. आणि ब्रह्म परमात्मा भगवान हे सर्वात पहिले श्री पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा आंशिक साक्षात्कार. आंशिक साक्षात्कार काय आहे? निर्विशेष ब्रह्मज्योती. आणि दुसरा काय आहे? परमात्मा, परमाणू म्हणून सर्व गोष्टींमध्ये वास करणारा परमात्मा. हा कुठला झाला? हे दोन्ही आंशिक आहे, एक छोटा अंश, एक थोडा मोठा अंश, पण आंशिकच आहे. परंतु श्रीकृष्णांचा पूर्ण साक्षात्कार केवळ अनन्य भक्तामुळेच होतो, आणि तोच आपल्याला अनन्य भक्ती सांगतो. म्हणजे काय? मिश्र भक्ती करून आपण भगवान श्रीकृष्णाचा लोक प्राप्त करू शकत नाही. यामुळे श्रीकृष्णच प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे. आणि ज्याप्रमाणे तुम्ही प्रस्तुत होता तसे ते आदान प्रदान. हे भक्तांचे आहे, हे निर्विशेषवादी ज्ञानी आहेत, ते ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्यासाठी. जे सकाम कर्मी आहेत त्यांना स्वर्ग वगैरे इत्यादी पाहिजे तर भगवंत ते देतात. योगींसाठी सिद्धी पाहिजे ते सुद्धा तेच देतात. प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी केवळ भगवंताच्या कृपेवर अवलंबून आहे. आणि सर्व प्रकारचे आध्यात्मिक मार्ग म्हणजे एकाच मार्गावर असणाऱ्या यशाच्या विविध मर्यादा आहेत. म्हणून अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदाहरण. तुमची हजारो करोडो इच्छा असो, काहीच इच्छा नसो, किंवा मोक्ष प्राप्तीची इच्छा, तर ते तुम्ही तीव्र भक्ती केली. असा 11वा श्लोक आहे यथामाग. तर 12व्या श्लोकापासून आपण उद्या चर्चा करू. आपण जे आज चर्चा केली ती महत्वपूर्ण होतं. त्याच्याबद्दल कोणाला काही चर्चा करायची असेल, विचार किंवा संशय काय असेल तर तुम्ही व्यवस्थित व्यक्त करू शकता, न घाबरता किंवा न काही करता. कोणाला काही आहे का? आज आपण जी चर्चा केली भगवंताच्या जन्म कर्मामध्ये, आज जी चर्चेबद्दल काही असेल तर सांगू शकता. कोणाला काय आहे? हरे कृष्ण. कोणाला काही नाही असं दिसतंय तर ठीक आहे, मग आपण आणखी अजून 1-2 श्लोक घेऊ शकतो अजून. प्रभूजी तर पुढचा श्लोक काय सांगत आहे, की आता भगवंत पुन्हा आपल्या विषयाकडे येत आहे. तो विषय काय आहे? निष्काम कर्मयोगाचा. तर त्याच्याबद्दल सांगण्याकरता आता भगवंत परत ओरिजिनल विषयाकडे येत आहे, किंवा कसं हे निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग करणारे लोक खूप कमी आहेत, ते खूप विरल आहे. त्यांचं वर्णन करतात पुढच्या श्लोकात. कांक्षन्तम कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. वाचा बरं. मनुष्य या जगामध्ये सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. तर या जगामध्ये बुद्धियोगी, भक्तियोगी किंवा निष्काम कर्मयोगी खूप विरल का आहे? कारण प्रत्येकांना काय पाहिजे? आपलं कर्माची सिद्धी पटकन मिळाली. भौतिक इच्छा एवढ्या प्रबळ आहेत की मला उशिरा देऊन चालणार नाही, पटकन मला मिळालं पाहिजे. म्हणून ते काय करतात? कांक्षन्तम कर्मणाम सिद्धिम यजन्ते इह देवता. ह्या जगातल्या वेगवेगळ्या देवी देवतांचं ते पूजन करतात, जेणेकरून त्यांना त्यांच्या कर्माची सिद्धी लवकर मिळते. पण ते सगळं पुढे आपण बघूया की ते त्यांना फळ मिळतं, पण ते नश्वर असतं, छोटं असतं, त्याचा आनंदही छोटा असतो, हे पण सांगितलं जातं. म्हणून क्षिप्रम म्हणजे पटकन, कर्मजा म्हणजे त्यांना कर्मातून मिळणारं फळ पटकन पाहिजे, म्हणून ते काय करतात? देवी देवतांची पूजा करतात. तर त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते भौतिक जगतामध्ये राहतात. त्याच्यासाठीच भगवंत सांगतात की भौतिक इच्छा नष्ट करण्यासाठी मी काय बनवलं आहे? वर्णाश्रम पद्धती मी बनवली आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः
तस्य कर्तारमपि मां विद्धि अकर्तारमव्ययम्. वाचा बरं भाषांतर. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्मांना अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरी मी अवी असल्यामुळे अकर्ताच आहे, हे तू जाणून घे. तर ही जी व्यवस्था आहे वर्णाश्रम व्यवस्था, तर जसा प्रत्येक माणूस वेगळ्या गुणाद्वारे प्रभावित असतो. कोणी खरं गुणकर्माने ब्राह्मण असेल तो सत्वगुण प्रधान असतो. जो एखादा व्यवस्थापक किंवा राजासारखा असेल तो रजोगुण प्रधान असतो. आणि कोणी जर का त्याच्याहून निकृष्ट असेल तो तमोगुण मध्ये प्रधान असतो. तर तर त्याच्यानुसार मी त्यांची कार्य दिलेली आहेत, जेणेकरून ते जर का त्या कार्यामध्ये लागून अनासक्तीने कार्य केलं तर ते शुद्ध होतं. असं हे सांगत आहेत भगवंत. पण पुढे पण मी त्याचं बनवणारा आहे, पण ते माझ्यावर. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पण द्वारका म्हणजे देवकी वसुदेव म्हणजे तुम्ही पण क्षत्रिय आहात, तर ते म्हणतील नाही, हे माझ्यावर तुम्ही लादू नका. मी अव्ययम विद्धी अकर्ता आहे. मी म्हणजे काय, त्याचा माझ्यावर प्रभाव पडत नाही, या 3 गुणाचा. तर त्याच पुढच्या श्लोकामध्ये वर्णन करतात. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माम योऽभिजानाति कर्मभिः न स बध्यते. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. तर तू असा माझा विचार करू नको मी पण क्षत्रिय आहे. नाही, मी कुठलंही हे एवढं युद्ध घडवून आणतोय मी, पण त्याच्या मागे मला काही फळ नकोय वैयक्तिक रूपात. मी हे जगामध्ये जे करतो, सृष्टी, संहार आणि पालन, हे सगळं जीवेच्या इच्छानुसार करतो आणि माझ्या शक्तींनी करतो. त्याच्यामुळे मला कर्म फळाची स्पृहा नसते, ना कुठलं कर्म मला फळ देत. आणि हे जे जाणतो ना जो भक्त, तोही कर्मबंधनात पडत नाही. तर माझ्या कर्मबंधनाचं काय कौतुक आहे, काही संबंधच नाही. तर हे भगवंताबद्दलचं विशेष ज्ञान. भगवंताना असे काही धर्मामध्ये वर्णन केलं जातं की भगवान श्रीकृष्ण आता पाप भोगतायत, कारण त्यांनी खूप पाप केले, असे म्हणणारे लोक आहेत. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वै पूर्वतरं कृतम्. प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले, म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. हरे कृष्ण. तर इथे भगवंत त्यांना सांगतात पुन्हा निष्काम कर्मयोग करावा. ज्याचं निष्काम कर्मयोग करायचे जो पात्रता आहे त्यांनी निष्काम कर्मयोग करावा हे जाणून. जसे आधीचे मुमुक्षु लोक आहे ना, त्यांनी सुद्धा हेच केलं होतं. जसं आधी उदाहरण दिलं आपण, तसंच तूही तेच कर आणि तूही मोक्षाला प्राप्त. निष्काम कर्म कर, कृतम कर्म. तर पुन्हा कर्मयोगाच्या विषयाकडे ते आलेले आहे. तर असं हे पहिले 15 श्लोक आपले झालेले आहेत. आता पुढच्या उद्या आपण 16 पासून पुढे दुसऱ्या ह्याला सुरुवात. हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण प्रभूजी. हा, हरे कृष्ण. बोला मध्ये. तिसऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकामधलं शेवटचं पॅरेग्राफ आहे. हा, तिसऱ्या अध्याय, एक मिनिट. तिसऱ्या अध्यायामध्ये 40व्या श्लोकामधला शेवटचा पॅरेग्राफ. हा, उघडला, सांगा, बोला. जो मनुष्य या त्रिधातू शरीराला आत्म्याच्या समर्थ शरीराच्या म्हणजे त्याच्यामध्ये शेवटचं हे सांगितलंय का गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे, याचा मला अर्थ समजला नाही. हा, तर हा श्लोक जो आहे ना तो काय सांगतो की जो माणूस देहात्म बुद्धीमध्ये खूप आविष्ट आहे त्या माणसाची तुलना केली आहे गाय आणि
एका गो खरं, खरं म्हणजे गाढव. बरोबर की? तर ज्याची ह्या तीन बुद्ध्या आहेत ना, तीन पहिल्या तीन लाईन आहेत, यस्यात्म बुद्धी कुणपेत्री धातुके. जो मानतो की हे जे कफ वात पित्ताने बनलेलं जे शरीर आहे तोच मी आहे, पहिला माणूस. दुसरा माणूस कोण आहे? स्वधी कलत्रादिषु भौम इज्जती, की माझे जे अ, कलत्र म्हणजे काय, माझी पत्नी, मुलं आणि माझं जे जन्मस्थळ आहे हे खूप पवित्र आणि पूजनीय आहे. तो स्वतःच्या जन्मस्थळाला पूजनीय मानतो. का? कारण मी इथे जन्म घेतला. दुसरा माणूस. आणि तिसरा माणूस तो तीर्थाटन करतो, तीर्थस्थळी जातो, पण तिथे फक्त आंघोळ करून येतो. पण तिथे शुद्ध भक्ताकडून भगवंताची लीला कथा श्रवण करत. सलील बुद्धी म्हणजे काय? पाण्याची तो फक्त आंघोळ करतो. हाय जे देहात्म बुद्धीतले आसक्त लोक आहेत, जनेषु अभिज्ञेषु स एव गोख. हा माणसं हे गाय आणि गाढवासारखेच आहे. तर आता गाय का म्हटलंय असा तुमचा प्रश्न असेल, तर गायीला तुम्ही बघितलं असेल ना, की गाय दूध कधी देते तेव्हा वासरू समोर असतं ते. तर कधी काय होतं, काही कारणावश वासरू देहत्याग करतं. तर तेव्हा त्या गायीच्या ते दूध तर बाहेर आलं पाहिजे, पण मग वासरू तर नाही आता जिवंत. तर ते काय करतात, ते वासरातलं सगळं मांस काढून त्याच्यात भुसा भरून ते समोर ठेवतात आणि मग गाय त्याला बघून दूध देते. तर गाईला समजत नाही की ते काय आहे, म्हणून ते गायीचं उदाहरण. गाढव तर आपल्याला माहिती आहे. तर असा हा श्लोकाचा समज आहे. झालं का स्पष्ट तुमचं? हो, ठीक आहे. हरे कृष्ण. अजून मी कोणाचं काय आहे? हा प्रश्न आहे ना, हे करत होते, पण मला ते लक्षातच येईना की नेमकं याचं उदाहरण काय आहे. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, खूप समजून सांगितलं तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कोणाचं काय आहे का? आपण जी चर्चा केली खूप महत्वाची चर्चा होती आज. पहिले 15 श्लोक. ठीक आहे. काही नसेल तर तुम्ही याचा चांगला अध्ययन करायचा प्रयत्न करा आणि काही असेल तर सांग. ठीक. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गाय 40 वाजता कामाला.